वेगवेगळ्या भागात सोमवारी दुपारी अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे। हलक्या पावसाच्या शिडक्याव्याने उन्हाची तीव्रता कमी झाली आहे। औंध, बानेर, पाषाण, शिवाजीनगर या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झालाय, तर इतर भागात ऊन आणि ढगाळ वातावरण यांचा खेळ सुरू होता। हवामान विभागानं मुंबई, ठाणे, पुण्यासह कोकणातही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली होती। काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता। पुणे शहरात सकाळपासूनच आकाश ढगाळलेलं होतं। दुपारी 2च्या दरम्यान शहरातील काही भागात हलका पाऊस पडला, यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आणि तापमानात थोडीशी घट नोंदवली गेली। पुण्यातील बाणेरमध्ये गारांचा पाऊस, तर पाषाणमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे। याशिवाय बालेवाडी, म्हाळुंगेतही पाऊस सुरू होता। शहरातील मुख्य भागासह सिंहगड रस्ता, लोहगाव, मुंडवा, केशवनगर, कोरेगाव पार्क, खराडी, वाघोली, हडपसर, मांजरी, फुरसुंगी परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली। हवामान विभागानुसार 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात हवामानात मोठे बदल अपेक्षित आहेत। खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात प्रामुख्याने दुपारनंतर मेघगर्जना, जोरदार वादळी वारे जे की 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील, पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे। 1 एप्रिल पासून पावसाची तीव्रता अधिक वाढू शकते। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अजूनही आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा।